आज ना मी अख्ख्या उडद्याची डाळ करणार आहे. तर झटपट होते आणि चवीलाही खूप छान लागते. शिवाय ही हाडांनाही मजबूती देणारी अशी डाळ आहे आणि आपल्या त्वचेसाठीही चांगली आहे. तर नमस्कार मैत्रिणींनो, गीताज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण बघूया अख्ख्या उडदाची डाळ कशी करायची. तर याऐवजी तुम्ही अख्ख्या उडदाऐवजी तुम्ही जी सालीची जी डाळ मिळते तीही घेऊ शकता. आता माझ्याकडे हे अख्खे उडीद होते, तर त्याची मी आता डाळ बनवणार आहे. तर खूप छान लागते, तुम्हीही करून बघा. आता हे स्वच्छ आधी धुवून घेणार आणि धुतल्यानंतर जवळजवळ 4 ते 5 तास आपल्याला भिजत ठेवायची आहे. म्हणजे ती डाळ चांगली अशी पाण्यामध्ये मुरली ना की मस्त शिजताना ती एकदम मऊ शिजली जाते. तर आता ही बघा जवळजवळ 4 ते 5 जवळजवळ 4 तास झालेले आहेत. आणि इथे आता मी एक कुकरला अख्खे उडीद लावून घेते आणि उडीद लावताना मी त्याच्यावर पाणी ठेवणार. म्हणजे विधभर वर आपल्याला पाणी ठेवायचं आहे, कारण ते जे त्याचं जे फेस येतो तो कुकरच्या वर ती डाळ येऊ नये याच्यासाठी मी त्याच्यामध्ये विधभरच पाणी घातलं आणि चवीनुसार मीठ घातलं. त्याच्यानंतर आपल्याला कुकरला आता मी 4 शिट्याही करून घेतल्या आणि ही डाळ आता चांगली थंड झाली आहे. तर थंड झाल्यानंतर बघा ही छान अशी शिजली गेली आहे. तर आता मी काय करणार, ह्याच्यामध्ये अख्ख्या उडदामध्ये मी पाणी घालून घेणार आणि त्याच्यानंतर थोडीशी ना ती अशी घोटून घेणार आहे. कारण मला ती डाळ आहे ना अगदी पिठही करायची नाही अख्खे उडीद, आणि ते थोडेसे अख्खे उडीद त्याच्यामध्ये दिसले पाहिजे इतपत मी आता ती अख्खे उडीद घोटून घेणार आहे. तर आता त्यासाठी आता फोडणीचं साहित्य बघूया. इथे मी 3 बेडगी मिरचे थोडेसे तुकडे करून घेतले आहे. त्याच्यानंतर लसूण आहेत, ते माझ्याकडे मोठे होते त्यामुळे 3च पाकळ्या घेतल्या आणि त्याचे मी मधून 2 तुकडे म्हणजे जवळजवळ 6 झाले आहेत. इथे अर्धा चमचा जिरं घेतलं आहे, अर्धा चमचा मी राई घेतली आहे, पाव चमचा मी हळद घेतलं आहे आणि कोकमाचे 4 पाकळ्या घेतल्या आहेत. त्याच्यानंतर मी ही कढीपत्त्याची कढीपत्ता घेतला आणि थोडीशी मुठभर अशी कोथिंबीर घेतली आणि फोडणीसाठी हिंग घेतलं आहे. बस इतकंच साहित्य लागतं. तर आता मी इथे कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये हे जवळजवळ 2 टेबलस्पून इतकं तेल घालून घेतलं. तर तेल चांगलं कडकडीत तापू द्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी राई आहे अर्धा चमचा ती घाला आणि नंतर जिरं घाला. राई तडतडली की जिरं घाला, कारण राई जर तुमची चांगली तडतडली तरच तुमची डाळ आहे ना ती खूप छान लागते. त्या फुटलेल्या राईची चव त्याच्यामध्ये येते. त्याच्यानंतर आपण ठेचून घेतलेला लसूण घातला आणि जे बेडगी मिरची आहे तीही घातली आणि ही जी फोडणी आहे ना ही खमंग झाली पाहिजे, तरच तुम्ही जे अख्ख्या उडदाची डाळ करतात आहे ना ती छान लागते. आता इथे पाव चमचा मी हिंग घातलं आहे आणि हिंग घातल्यानंतर ह्याच्यामध्ये शेवटी मी कढीपत्त्याची पानं घालणार, कारण आधी सुरुवातीला घातली असती ना ती करपून काळी झाली असती. ह्याच्यासाठी सर्वात शेवटी घालायची आहे. आणि त्याच्यानंतर पाव चमचा ह्याच्यातच मी हळद घालून नंतर जे आपण उकडून घेतलेले अख्खे उडीद आहेत ते घालणार आहे. आणि बस इतकंच. म्हणजे या डाळीमध्ये फोडणी फार महत्त्वाची आहे. तुमची फोडणी अशी खमंग झाली ना की डाळीला इतकी सुंदर चव येते ना, इतर कुठल्या साहित्याची गरजच लागत नाही बघा. आणि उकळल्यानंतर पण ह्याला सुंदर असा कलर येतो या डाळीला. आता मी ह्याच्यामध्ये आपण जे कोकम घेतले ते कोकम मी 4 पाकळ्या घालणार आणि तुम्हाला दिसत असेल मध्ये मध्ये ते अख्खे उडीदही दिसतात आहे. आणि थोडंसं आपण जी कोथिंबीर घेतली आहे ती घालूया आणि त्याला चांगली एक उकळी काढूया. मग याचा कलर इतका सुंदर येतो ना. आता ही डाळ आहे ना थंड झाल्यावर घट्ट होते, तर त्यामुळे सुरुवातीलाच तुम्ही तशी पातळ ठेवा. ही डाळ आपली आता उकळी काढायला ठेवूया आणि उकळी काढल्यानंतर आपली डाळ तयार आहे. ही डाळ तुम्ही भातासोबत, गरम गरम भातासोबत, त्याच्यासोबत एक पापड आणि लोणचं, बस भाजीचीही गरज लागत नाही. इतकी सुंदर ही डाळ लागते. किंवा तुम्ही जर भाकरी असेल तर भाकरीसोबतही ही डाळ खाऊ शकता. अगदी ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी तुम्ही करून बघा. आणि तुमच्याकडे हे अख्खे उडदाची डाळ करतात का, किंवा सालीची डाळ तर करतात पण अख्ख्या उडदाची ही करतात का, ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि माझा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.